मंडळाच्या निवडणुकीच्या प्रचार दौऱ्याचा शुभारंभ आपल्या गावचं ग्रामदैवत हनुमानराया यांच्या चरणी सर्व उमेदवार आणि असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून नारळ पदार्पण केलेलं आहे। आज 1954 साली जी संस्था ही आपल्या गावात स्थापन झाली त्यावेळेस मुंबईकर होते आणि पहिले अध्यक्ष विना आवटे माजी आमदार रामचंद्र पाटील आणि जुने सर्व बाळ पाटील आणि अनेक मारुती भाऊ आवटे असे जुने मंडळींनी त्यावेळेस 2-2, 5-5 रुपये काढून ही संस्था स्थापन केली। कारण त्या काळामध्ये शिक्षण हे आपल्या गावात माध्यमिक शाळा नव्हती आणि ती शाळा काढल्यानंतर आज काय त्या शाळेचं कारभार चाललेला आहे। परंतु आत्ताचा सध्याचा कार्यक्रम जर पाहिला तर आपल्या पटसंख्या घटत आहे। विद्यार्थ्यांवर का घटती हेच आपल्या सगळ्यांना कारण कोणी लक्षच दिले नाही असं मला वाटतं। आणि आज हे इलेक्शन लागू नये ही माझी मानसिकता होती कारण आजपर्यंत इलेक्शन लागलं नाही। परंतु ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले ते एकही माझ्याकडे आले नाही समोरचे आणि सगळ्यांना फॉर्म भरायला लावले। आणि ज्यावेळेस आजचा हा वर्ग असा असतो तरुण वर्ग असेल किंवा कोण असेल फॉर्म भरला म्हणल्यानंतर त्याला माघार घ्यायची कशी आणि जर माघार घ्यायची तर आजपर्यंत मी अनेक वेळा अनुभवलेलं आहे वकील साहेब का तू बस खाली तू खाली बस मग तो नाराजीचा सूर हा शेवटपर्यंत राहतो। आणि आजही ते म्हणतात तुम्ही मागच्या टाळलं होतं तेव्हा आता आमच्या कोणाच्याही मनात पंकज भाऊ असेल एकनाथ शेठ असेल सर्व जे ह्या ग्रुपमध्ये आहेत त्या सर्वांच्या मनात होतं की ही इलेक्शन बिनविरोध व्हावी परंतु बिनविरोधला साथ समोरून मिळाली नाही हे दुर्दैव आपलं आहे। परंतु आता नाईलाज आहे आपले सर्व कार्यकर्ते आणि आपले सर्व मतदार हे एक दिलानं एक रूपानं हे इलेक्शनला सामोरे जातील आणि आपण सर्व मतदारांनी गावातील असतील पुण्यातले असतील मुंबईतले असतील ते मतदार आणून आपलं मतदान आपल्याला घडून घ्यायचं। आपलं चिन्ह आहे सायकल आणि सायकल ही एक सर्वसामान्यांचं प्रतीक आहे वाहन आहे आणि ते सायकल आपल्याला घेऊन पुढं चालायचं आहे। तेव्हा आपण सर्वांनी ज्या पद्धतीने सर्व उमेदवारांनी ते प्रयत्न करायचे आहेत आपले जवळचे नातेवाईक असतील आपले मित्र असतील आपली भावकी असेल आपले शेजारी पाजारी असतील या सर्वांनी त्या मतदानामध्ये उभं राहून आपल्या उमेदवारांना निवडून द्यायचे एवढीच मी आपला विनंती करतो आणि आपल्या सर्वांना एक शुभेच्छा देतो सर्वांच्या वतीनं आणि थांबतो। धन्यवाद। साहेब आता असं बोललं जातंय का ही निवडणूक बिनविरोध व्हावी कारण पहिल्यांदाच या शैक्षणिक संस्थेची निवडणूक लागलेली आहे। समोरून असं बोललं जाते का गावातले नेते मंडळींनी याकडे दुर्लक्ष केलं किंवा पुढाकार घेतला नाही। एकही जण मला सांगायला आलं नाही। 3 वाजता एक फोन आला मला का आता बिनविरोध करा 3 वाजता कुठं बिनविरोध होती का 3 वाजता चिन्ह वाटप झाल्यानंतर त्यावेळेस फॉर्म भरायची ज्यावेळेस प्रक्रिया चालू होती किंवा तुम्ही लोकांना सांगत होते तू फॉर्म भर तू फॉर्म भर त्याच वेळेस तुम्ही यायचं होतं आणि बुवा हे आपल्याला बिनविरोध करायची आमचंही काय जास्ती हे नाही आहे। स्वतः सभापतींनी फोन लावले फोन उचलले गेलेले नाही आहेत मी त्याला साक्षीदार आहे समोर त्यांनी फोन लावले होते 2-3 वेळा फोन केला हा माघारीच्या दिवशी आदल्या दिवशी फोन लावत होते ते 2-3 वेळा फोन लावत होते उचललेच नाही आणि जर आलंच नाही तर मग चर्चा होणार कसा आणि संवाद होणार कशी ह्या माध्यमातून मग सगळेजण एकत्र आले। या विषयावर जास्त बोलण्यापेक्षा आपण आपल्या ताकदीनं आपल्या क्षमतेनं आणि आपल्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आपण पण एकंदरीत एक मुद्दा का ही शैक्षणिक संस्था पहिल्यांदाच निवडणूक आणि शिक्षण संस्थेत सर्वसामान्य लोकांची एक भावना आहे का निवडणूक होऊ नये परंतु आता तुम्ही तर निवडणुकीला सामोरे जात आहेत नेमकी भावना काय आहे तुमची? भावना काय असणार सामोरे गेल्यानंतर जे उमेदवार सक्षम आहेत शिक्षण क्षेत्रातली त्यांना जाण आहे त्या उमेदवारांना इंजिनियर किंवा अनेक ठिकाणी असे असणारे वकील आहेत की लोक शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांना आपण निवडून द्यायचे। आमच्या पॅनलमध्ये 2 माजी सरपंच राजकीय क्षेत्रातले काम करतात 3 उद्योजक आहेत 20 सिव्हिल आहेत एक ॲडव्होकेट आहेत
आणि सामाजिक क्षेत्रामधले सर्वसामान्य गटातले पण सगळे उमेदवार प्रामाणिकपणे काम करणारे सर्व आहेत आणि गावातल्या सगळ्या भागातले सगळे उमेदवार या ठिकाणी या पॅनलमधून आहेत. आणि जी गेली 10 वर्ष जे काही पाठीमागची चालवणारी शाळा होते त्यांनी ज्या स्थितीला आणलेली आहे आणि कालचे त्या सभापतींना त्यांनी जो काही म्हणजे प्रतिसाद दिला नाही आणि त्या माध्यमातून हे सगळे पॅनल उभे राहिलेले आहे. हे विद्या पॅनल आहे, विद्या विकास पॅनल आहे आणि ह्या पॅनलचे सर्व उमेदवार चारित्र्यवान आहेत आणि ते संपूर्ण वेळ देऊन आपली शाळा उभी राहिली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ते उभे राहिलेले आहेत.